वंध्यत्व आहे, वारंवार मिसकॅरेज होतंय किंवा कन्सीव्ह व्हायला काही त्रास होतोय, सगळं करून झालंय, कारणं मिळत नाहीये आणि मग जेव्हा पेशंट या गोष्टीकडे वळतो, तेव्हा कोणत्या गोष्टी त्याने लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा जर एक 5 मुद्द्यांमध्ये सांगायचं झालं, तर कोणकोणत्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाईड करतो? पहिली गोष्ट तर त्यांनी करायला पाहिजे, हं, जेव्हा त्यांना वंध्यत्वाचा किंवा मिसकॅरेजेसचा प्रॉब्लेम आहे, हं, की नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, की त्यामागे काहीतरी कारण आहे. जेव्हा त्यांना असं सांगितलं जातं, की कारणच नाहीये किंवा अनएक्सप्लेन्ड आहे, हं, तर तसं नाहीये. त्यामागे नक्की कुठलंतरी कारण हं, आहे आणि अशा वेळेला इम्युनॉलॉजिकल कारणाच्या विषयी नक्की विचार करा. हं. तुम्ही तुमच्या डॉक्टरना हवं तर त्याच्याविषयी सांगू शकता, की बरोबर. असं काही आहे का? तर तसं काही आपण करू शकतो का? डॉक्टरांनी याविषयी ॲक्टिव्हली विचार करायला पाहिजे. हं, आणि जर तसं असेल आणि जर पेशंट आपल्याकडे आली, तर एक ठराविक गटात म्हणजे ठराविक प्रकारचे पेशंट आहेत ज्यांना ह्याच्यापासून या ट्रीटमेंटची गरज आहे. जसं की हं, ज्यांना वारंवार 2 किंवा अधिक मिसकॅरेजेस झालेली आहेत. हं, IVF ट्रीटमेंटमध्ये अपयश आलेलं आहे. IVF ट्रीटमेंट करून मिसकॅरेज झालेलं आहे किंवा मूलच राहत नाहीये, सगळं अगदी व्यवस्थित आहे किंवा काही प्रेग्नन्सी लॉस होतोय किंवा बाळ जातंय उशिरा म्हणजे दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये ज्याचं कारण नाही माहिती हं. किंवा एक कंडिशन मेडिकल आहे ज्याला प्री एक्लॅम्सिया म्हणतात, ज्याच्यामागे हे इम्युनॉलॉजिकल कारण असतं. म्हणजे अशी जर कारणं असतील, तर ह्या इम्युनॉलॉजिकल गोष्टीविषयी डेफिनेटली लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याविषयी योग्य रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे.